विनोदाची इस्त्री फिरवायला आम्ही आहोत रेडी. विस्कटलेल्या चेहऱ्यांवर घालूया हास्याची घडी. जोरदार पंचेसची धुलाई करत तुमचा मूड फ्रेश करण्यासाठी आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, तुम्हाला माहीतच आहे की या भागाच्या शेवटी आपण जत्रेतल्या काही गावकऱ्यांना निरोप देणार आहोत आणि त्याचबरोबर मानाचे फेटे मिळवून कॉमेडीचे जहागीरदार कोण ठरणार आहेत हे देखील आपल्याला या भागाच्या शेवटीच कळणार आहे. तेव्हा अजिबात वेळ न दवडता लगेचच सुरू करूया आजचा मुकाबला. मंडळी, काल परवाच आलेली हास्य खुर्दमधली रत्नागिरीची 2 हास्यरत्न प्रथमेश आणि श्रमेश आज थेट सिनेमा तयार करणार आहेत. बघूया ते हा सिनेमा कसा तयार करतायत ते. पहिले इकडे ठेवूया. लागलं. हॅलो. हा काय काय पोचलो. हा हा काय नाही, नकावडा भात खाल्ला, अंड्याचा कोरडा खाल्लाय मी. हा आता पोटात जरा मुरडा पडल्यावर का झालाय, पण काळजी नको, बेंबीला थुकी लावली मी. ठेवतो. नमस्कार मंडळी, नमस्कार. ओळखली वय नाही ना, माणूस की शिल्लकच राहिले नाही. काय सांगतो मी चंद्रू गानू देवलेकर. काय चंद्रू गानू देवलेकर, गावचा एडिटर, रायटर, लेखक, सगळा म्हणजे मीच आहे. बाहुबली बघितला वाय ना? होय म्हणा. हा होय, थँक्यू. तर बघितला वाय ना, तर आता मी काय करतोय, मी कोकणातला बाहुबली करतोय. काय म्हणलं बाहुबली. तर काय लोकलच माणसं घेतली सगळी. हा आणि मुंबईतनं खास माणूस बोलवलाय बाहुबलीच्या प्रमुख भूमिकेसाठी. काय समजलं, पण ता मूल कोकणातला जाय, ता आलाय सकाळी वासाडा गेला कुठं. बाहुबलीचं म्युझिक आणि मालवणी ट्यून कशी वाटली? भारी वाटली ना? हाय, आय एम अमरेंद्र बाहुबली. ती कवटा आत घे, आवाज खाली कर. माझं नाव काय, मी राजा मौली आहे, समजलं ना? सॉरी. नमस्कार नमस्कार सर. आता सुरुवात करूया. शूटिंगचा पहिला दिवस, खूप एक्साइटेड आहे. सुरुवात करायची जाय, पण कोकणाच्या स्टाईल न करायची, समजलं काय? जास्त पुढे जायचं नाही. मला जर राग आला ना तर टाकीन तुझी वेल्डिंग करून. काय सर, ते स्क्रिप्ट हवंय. हिच आहे. इथं म्हणजे वटावर. माझ्या सगळे स्क्रिप्टी वटावर असतात. चंद्रूची स्टाईल आहे ती. काय समजलं? स्क्रिप्ट वटावर. अच्छा सर, आपण तो मराठी बाहुबली करतोय ना, मग पहिला सीन तो सर शंकराच्या पिंडीचा आहे ना सर? असा नाही, ते पिंडी आणि धबधबा सगळं कॅन्सल केलेलं आहे. आज तुझा पहिला दिवस आहे ना, तर तुझी एंट्री शूट करू. एंट्री म्हणजे तो हत्तीवरून जसा बाहुबली येतो तसा मी पण हत्तीवर येणार? आवडेल सर, मला आवडेल. त्या हत्तीवर तिने फालतूगिरी घाला नाही आहे. मी प्रभासला फोन लावून सांगणार होतो, पण त्या रोमिंग मध्ये आहे ना, 150 रुपये जातील एका टायमाला. परवडेल नाही, काय बोललो नाही मी त्याला. पण काय आपण काय करायचंय, आपण कोकणातल्या स्टाईल करायचं आहे. कोकणात? मी तुला दाखवतो ना, टेन्शन नको घेऊ, माझ्यासारखं करायचं. दादा रेडी आहेस ना? काय करायचं, एंट्री कसं झाले बघ, नीट बघ, डोलं मोठं कर. मी यमुनेचा पाणी, वसंताची गाणी, राधेचा किस्ना आणि द्रौपदीची लाली. मी बाहुबली. वा. बाहुबली नाही ते, बाहुबली आहे ते. केला ना वासाडेगिरी. कोकणातला सिनेमा सांगतोय तरी
ते फालतूगिरी नाही करायची. आपलं सगळं ओरिजिनल आहे, ओरिजिनल कोकणाला करायचं आहे. बरं ठीक आहे, पण मी काय म्हणतो ती ही अशी एंट्री थोडी इलॉजिकल वाटते मला. मग? तर थोडं वेगळा सीन सांगा ना एंट्रीचा, वेगळा म्हणजे अशी ग्रँजर एंट्री पाहिजे ना. ग्रँजर? हा म्हणजे ते बघा हत्तीवरून एंट्री आहे त्याची, तर हत्ती नसेल तर घोडा चालेल आपल्याला. हा घोडे लावणार आज माझी. अरे घोडे नाहीत काय करू आपण, कोकणात जर मिळतात ते घेऊ आपण. साप घेऊ. काय साप? हा हा आता ताजा सुचला येशील ताज करू आपण. काय करू, बिलत नाही ना 5-6 ताजं साप काढू. काय बिलत ना काढायचं, काय काय साप, मन्यार, घोणस, फुरस, नाग आणि किंग कोब्रा सगळे ना काढू. 5 दिवस उपाशी ठेवू आणि नंतर जाऊ त्यांना शेतात सोडू. शेतात सोडल्यानंतर काय करायचं, इकडे बघा तू शेतात सोडल्यानंतर काय करायचं, तू बाहुबली आहेस ना, म्हणजे भाऊदली आहेस ना, तू उघड्या पायाने शेतात जायचं. कळलं, उघड्या पायाने शेतात जायचं, सगळ्यांच्या शेपट्या धरायच्या. सगळ्यांच्या शेपट्या धरल्या एकजूट करायची, करगोटा काढायचं आणि गाठ मारायची. करगोटा काढायचा आणि गाठ मारायची, म्हणजे काय शेपटे एकत्र येते. शेपटे एकत्र आले की सगळ्यांची मुसकी एकत्र येते. मुसकी एकत्र आली मग त्या भुजंगार काय दिसेल, कसा भुजंगासारखा. हा मग पुढे तू एंट्री मारायची. त्यांच्या शेपटीवर उजवा पाय ठेवायचा, डावा पाय ठेवायचा मानवर आणि वरती झेंडा फडकवायचा. अहो सापाच्या शेपटीवर पाय दिल्यावर तो चावणार नाही? काय नाही होत चावला तरी. 1 तासाच्या नंतर ईश चढतं. आपण काय करू, 1 तासात 3 सीन शूट करून घेऊ आणि नंतर वेल मिळाला तुला नेऊ. त्याच्यामध्ये मी मेलो मग? नाही मरत. यावेळी अंदाज चुकणार नाही. मागच्या वेळी थोडासा चुकला म्हणून तो 5वा बाहुबली गाचा. म्हणजे 5वा बाहुबली साप चावल्यानं गेला? हा त्याचा काय झालं, थोडासा अंदाज चुकला. आम्ही त्याला मन्यार चावली ना तर 2 तास शूटिंग करीत राहिलो. म्हटलं वाचल, पण जायपर्यंत ह्याचे डांबे शिजले अर्ध्या वाटेत. डांबे शिजले म्हणजे? शेवगाच्या शेंगा ताट झाला होता, टपोर जाणं आले होते बाहेर सगळे. हे नको, हे भयानक वाटतंय मला एकदम हे एंट्रीचा सीन. मी कुठल्या अपेक्षा घेऊन इथे आलेलो. बापरे. मी काय म्हणतो, आपण ते एंट्रीचं कॅन्सल करूया. आपण ना म्हणजे वेगळा सीन, म्हणजे हा माझा आणि हिरोईन. तुम्ही या पिक्चरसाठी मुंबईवरून हिरोईन मागवणार आहे ना? जय दमडीची नाही कमाई, रुपयाचा नैवेद्य हव्या काय झाला आपल्याला. फुकटची उगाच लपडी. हिरोईन काय खरं नाही, येतात आणि काहीतरी देऊन जातात. मग काहीतरी देऊन जातात म्हणजे? मग मागल्या टायमाला एक नटी आली होती गावात, इथंच रमली आणि जाता त्याच्या सुन्या परबाला पोर देऊन गेली. त्यांचं काय जुळलं असेल तर लग्न लावून द्यायचं ना, सेटल झाले असते ते. कशाला सेटल, सुन्या ऑलरेडी सेटल होता. 4 पोरं होती त्याला होलसेल मध्ये. 5वं आलं, बायकोन टाकलं वेल्डिंग करून. हो ऐका, मी काय बोलतो, माझ्या मुंबईत ओळखी आहेत. म्हणजे प्राजक्ता माळी ह्यांना घेऊया का आपण ते देवसेनेच्या रोल साठी? नको पोरगी सारखं कोणतरी बाई. काय बोलताय, पोरगीच आहे ती, सुंदर पण दिसते. नाही सुंदर आहेच ती, त्याच्यामध्ये काय वाजत नाही. गुलाबाचं फुलच आहे ते. काय पण काय आहे, कोकणात गुलगुली चेहऱ्याची माणसं चालत नाही. आमच्याकडे रस्ता पण गुलगुलीत नाही. वासाडा मेला नेत सगळे, त्यांच्या फटकीच गावले सगळे एका वेळी. गुलगुलीत माणसं चालत नाही आमच्याकडं. हा तुमच्या डोक्यात हिरोईन साठी कुठलं नाव आहे ते सांगा. हिरोईन साठी नाव एकच, कोण? बाबल्या मयेकर. ऑप्शनच नाही दुसरा. तुम्हाला बबली मयेकर म्हणायचं? नाही बाबल्या मयेकर म्हणायचं. बघायचंय तुम्हाला तर आंटी सौंदर्य. दाखव या, आलाय त्या इकडे झालाय रे बाला, उभा रे. का रे बोलवला? हा देवसेना बनणार आहे. अहो मूळ पिक्चर मध्ये देवसेना किती सुंदर आहे माहितीये ना? त्याच्या दिसण्यावर जाऊ नका. टॅलेंटेड पोरगा आहे, 3 फेटा घेतला नाही. आपण फुकटचे उडतोय. इकडे बघा, इथं काय खुशखबर आहे, खुशखबर.
खुश खबर हा? कसली? याच्याबरोबर तुमचा हॉटशीन ठेवलाय हॉटशीन. याच्या वाटांची तुम्हाला पप्पी घ्यायची पप्पी. अहो पण ते कसं शक्य आहे ते? का? त्याला काय प्रॉब्लेम नाही चुम्मा द्यायला. अहो मला प्रॉब्लेम आहे ना पण त्याच्या पुरुषाची पप्पी घ्यायला सांगताय तुम्ही. इथंच मार खातात सगळे नट. तू नट आहेस ना मग ढिला पडू नको टाईट हो. कळलं काय? एक लक्षात घे एक लक्षात घे त्याच्याकडं बघताना त्याच्यातली बाई बघ. कळलं काय? पुरुष बघून वर वर नको बघ आज जाऊन बघ. हा त्याच्या आज बाई दिसेल. सगळ्याला गंडावला नाही त्याला. मागच्या डायवाला काय झालं माहित नाही. आठवलं 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 काय झालं. मागले शिमगे काय झालं नमण्याची रेसल करायची होती. हा. हा काय म्हणाला मी डायरेक्ट घरूनच साडी नेसून येतो. कॉन्फिडन्सने मी हाय लेवलला असतो. गेला घरी आणि सगळं बांधलं आणि निघाला रस्त्यान चालत होता आणि पम्या नाचन करण बघितला आणि सगळं सामान बघून टच मारलं त्याचं मन. मग काय धरला आणि वाढला झाली त्याला. मग पम्या नाचनकर फसला काय गावलंच नाही. उलट शॉक मध्ये गेला शॉक मध्ये गेला शॉक मध्ये बाहेर आला होता असा ताट झाला होता निमरेचा पार का. सगळ्या नंतर सगळं पोरं आली आणि त्याला इस्पितळात झाला नाही. 8 दिवस उठलेला नाही. एवढ्या रानटी सौंदर्य आहे ती. अहो पण मी काय म्हणतो ते तो पुरुष आहे ना मग ते पुरुष स्त्रीची भूमिका करताना ऑड दिसतो स्क्रीनवर. ते कोण बोलला ये कोण बोलला काय पण वाचाडीगिरी करतोय टाकीन जाऊ वेल्डिंग करून परत बोललास तर असला काहीतरी. नाही तर काय बाल गंधर्वांपासून इजय चव्हाणांपर्यंत सगळ्यांनी पात्र गाजवलेत बाईची. नुसती गाजवली नाहीत ताजरामर गेलेत काय रे. मग कळलं काय. आणि हा मान्य आहे त्या लेवल पर्यंत जाणार नाही पण देवसेना करील तो काय रे. नाही तुमचं बरोबर आहे पण मी काय म्हणतो मी हिरो आहे ना हिरो. मग हिरो हिरोईन रोमॅन्टिक सीन असतो लव्ह सॉन्ग असतं ते त्याच्याबरोबर. अरे हाय लव्ह सॉन्ग तुमचं दोघांचं लव्ह सॉन्ग टाकलंय मी काय जमायला ह्याच्या बरोबर. मग त्याला गवलनीची झाग दिली. लव्ह सॉन्गला गवलनीची झाग. कोकणातल्या गवलनीची झाग दिली बघायचं रे दाखवतो लगेच. पोरा या इकडं हवालदार जरा बाजूला वा. साडीवर केली हिरवा बरमोडा दिसला जा ठेवायला ये खाली. आपण काय करायचंय दाखवायचं. दादा रेडी हा. औरून शिंगार जाऊचा लाग गोपिया औरून शिंगार जाऊचा लाग गोपिया नंदा तारी खट्याल बारी फसवून तयाशी जाऊया. नंदा तारी खट्याल बारी फसवून तयाशी जाऊया. नंदा तारी खट्याल बारी फसवून तयाशी जाऊया. थांबा. अहो तुम्हाला कळतंय का बाहुबली मध्ये तुम्ही नमन घुसवताय हो. नमन ह्याची ना कायमची वेल्डिंगच केली पाहिजे. कळतंय तुला. अरे कोकणात आहेस तू इकडं हल्दी शिवाय लग्न आणि नमन जाकडी शिवाय कार्यक्रम होत नाहीत. कळलं काय. अहो पण माझा एक प्रश्न आहे आता या बाहुबली मध्ये नमन झाकडी आलं मग बाहुबली डायलॉग कसा बोलणार नमनासारखे. तू लय चुरू चुरू बोलतोस. करणी करी ना तुझ्यावर. हा नाही तर मग त्यानं पण जाऊ तडपडून नाही मिळाला तर मूठ मारीन लक्षात घे. हा मी काय ऐका परी लय चुरू चुरू बोलतोय. याला चांगला डायलॉगच देतो. तुला काय येतं रे. मला येतात बाहुबलीचे डायलॉग. बोल 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 काय हा वग काय ते एकदाच. अमरेंद्र बाहुबली म्हणजे मी. याला जो या दोघांना बघणार आहे तुझा गावात पिटालतील कुत्र्यासारखा. आता मी दाखवतो अमरेंद्र बाहुबली शपथ कसा घेईल ती ऐक गावातली. मिस्तो अमरेंद्र बाहुबली होय. अमरेंद्र बाहुबली या गावाच्या येशीला साक्षी ठेवून अशी शपथ घेतो की
मला भाऊकीचे सगळे निर्णय मान्य आहेत आणि जर मी निर्णय नाही पाळले तर माझ्या घराची कौला आपोआप उडतील, माझं आधार कार्ड नाहीच होईल, माझ्या पावसाळ्यात सुद्धा कपडे वाळणार नाहीत. अहो तो बाहुबली आहे, हो बाहुबली. तो अशी कशी शपथ घ्या पावसाळ्यात कपडे वाळणार नाहीत म्हणून? नाही होय, मला पटत नाही तुमचं काहीच. वाळलास वाकलास सगळं? मला एक कळलंय, तो बाहुबली काही इथे होणार नाही. काय नाही? कोकणात होणार नाही? कोकणात पोरं वाटतात ना मशिने काय? नाही हो नाही, मी तुमच्या पाया पडतो, मी चुकलो, मी तुमचा पिक्चर नाही करणार आहे. नाही नाही तुला करावं लागेल, पण थोडे शीन बदलू. नको शीन नको, ते साप बी बांधता नको. पाच करू. मला सोडा, नाही करायचं. हा पण गेला. माझ्यासारखा सज्जन डिरेक्टर मिळणार आहे काय कुठं? सगळे पडतात जाऊ. पण ठीक आहे, आपण 9व्या बाहुबलीला फोन लावू. आमिर आहेस ना? प्रॉब्लेम मित्रांनो, फारच सुरेख. तुम्ही कोकण उभा केलात आमच्या डोळ्यांसमोर. फार मजा आली. जाणून घेऊया सरपंचांना तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला. सरपंच प्रसाद. ॲक्च्युली माझ्याकडे शब्द नाहीत. प्रथमेश, श्रमेश, लाजवाब सुपर. एका लेखकाचं खूप मोठं कौतुक याच्यासाठी असतं, जेव्हा सिरियस नाटकांमध्ये म्हणजे वाडा चिरेबंदीसारखं एखादं नाटक असेल किंवा दुसरं कुठलंही सिरियस नाटक असेल, ज्याच्यात समोर काम करणारी पात्रं आपल्याला दिसत आहेत, पण जी पात्रं कधीच रंगमंचावर येत नाहीत, त्यांचा फक्त उल्लेख येतो आणि त्या उल्लेखामधूनही स्टेजवर कधीही न आलेलं पात्र उभं राहतं, तेव्हा लेखकाची ताकद कळते. आज तो परब स्टेजवर आला नाही, तो नाचणकर आला नाही, पण ती माणसं पण आम्हाला दिसली, ती तुमच्यामुळे दिसली. मला तर साप सुद्धा दिसले. साप, भुजंग सगळं. ही पॉवर कॉमेडी परफॉर्म करताना खूप कमी दिसते आणि खूप कमी लोकांमध्ये दिसते, जी तुमच्यात आहे आणि तुम्ही ती आयुष्यभर जपून ठेवा, असं माझा प्रामाणिक सल्ला आहे. गौऱ्या, स्वतःच्या स्किटमध्ये तू उत्तम परफॉर्म करतोसच, पण तितक्याच प्रामाणिकपणे आणि तितक्याच सच्च्या दिलाने तू दुसऱ्यांच्या स्किटमध्येही परफॉर्म करतोस. हा गुण वाखाणण्याजोगा आहे. थँक्यू. खरं तर मला उभं राहून डबल धमाका. सुपर. सरपंच सई, तुम्हाला काय वाटतंय मॅडम? मला वेल्डिंग करून मिळेल का? इतका काटाकीर परफॉर्मन्स होता की चक्कीत जाळ उठलाय आणि आता मला वेल्डिंग करणं भाग आहे. काटाकीर परफॉर्मन्स. वा 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 वा. मित्रांनो, फारच कमाल कमेंट्स मिळालेल्या आहेत. आता मलाही हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे की तुम्हाला या परफॉर्मन्ससाठी किती गुण मिळालेत. सरपंच प्रसाद. वा, 11 गुण. 10.5 गुण. वा वा, सुपर. मित्रांनो, तुम्ही या हास्य जत्रेत संगमेश्वरी टच आणला, त्यासाठी खूप धन्यवाद आणि तुम्हाला खूप शुभेच्छा. छोट्याशा इंटरव्हल नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तुम्ही बघताय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, हल्ली कोणत्याही समारंभात गेलं तरी पाहुण्यांचं स्वागत यजमानांच्या आधी सिक्युरिटी गार्डच करतात. बघूया इथं ते स्वागत कसं होतंय ते. तुमच्या समोर येत आहेत हास्य बुद्रुक गावचे इनामदार समीर आणि विशाखा. अरे गौरव मोरे, तुम्ही तेच ना ज्यांच्या स्किट मध्ये कायम प्रसाद खांडेकरवर जोक असतो? अरे त्यांच्या जीवावर किती उड्या मारणार.
या कशा थांबला तुम्हाला काढतो सेल्फी काढेन मी नाही नाही या. अरे यार तुम टोल लेते हो, खड्डा किधर है? कितना रास्ते में खड्डा है? टोल पूरा नहीं लेने का, देखो टोल का पास है. एक मिनिट सिक्युरिटी गार्ड आहे. ओ माय गॉड, हा. सेम वाशी टोल नका दिसता हो तुम्ही. काय रे? सॉरी. नाही 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 आल्या आल्या विनोद झालाच पाहिजे. हा 8 तास सोडा. हे जर मी चॅनलला सांगितलं ना तर ते म्हणते हा शो सोडा. काय म्हणा, ऑलरेडी मला उशीर झालेला आहे, त्यामुळे मला जाणं गरजेचं आहे. स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या सोहळ्यात, ज्याचं नाव आहे महाराष्ट्राज मोस्ट फेमस अवॉर्ड्स 2018. माय गॉड. आतून तिकडून ऍक्च्युली मला नॉमिनेशन आहे याच्यात बेस्ट कॉमेडी ऍक्टर म्हणून या सोहळ्यात, म्हणून मी आलो इकडे. तुम्हाला हो येस, खरंच सांगतो मी कॉमेडी ऍक्टर आहे. आय एम अ कॉमेडी ऍक्टर. काय एक जोक सांगा ना. एक जोक सांगा ना. हे एक जोक सांगा ना एक जोक. हे बघा, मी सेलिब्रिटी आहे. अरे मस्त होता. आता मी जोक सांगणार. बघा, तुम्ही मला actually ऐका नाही का एक जोक Nomination आहे मला. आणि तुमचे आम्ही ऐकतो आमचं तुम्ही ऐका ना एक ना एक नोकर नोकर, असतो. नोकर, एक नोकर असतो, तो दूध आणायला जातो. रस्त्यात मोटारीचा आवाज येतो, पी पी, तो दूध पिऊन टाकतो. विशाखा बच्चे की जान लगी क्या? तुम्ही हा लिहा तुमच्या स्क्रिप्ट मध्ये, तुम्ही वापरा हा नाहीतर इतरांचे वापरताच तुम्ही. मीरा रोडच्या आसपासही दिसू नका तुम्हाला सांगतो. मीरा रोडच्या आसपासही दिसू नका सांगतो तुम्हाला. कॉन्फिडन्स पाहिजे बोलण्यात. हरकत नाही. मला ऍक्च्युली काय, आता मला नॉमिनेशन आहे. हा, कधी नव्हे ते माझं नॉमिनेशन यादीत नाव आलंय, कळलं का? या यादीत घुसा तुम्ही, पण इकडे तुम्हाला घुसता नाही येणार. असंच नाही डायरेक्ट घुसायचं. काय करायचं? चला 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 आता मेंटल डिरेक्टर म्हणून आत या. काय कशातून? मेंटल डिरेक्टर म्हणून आत या. मेंटल डिरेक्टर हा? अजून आहे का? गेले 1.5-2 महिने काय करतोय? कोण आहे तो माणूस? त्याच्या हाताकडून जातोच आहे ना, ह्याच्याही यायचं. हा नाही सॉरी, काय बोलले मी? मेंटल डिरेक्टर मनातलं कसं बोलले? सॉरी एक मिनिट. हे मेटल डिटेक्टर येस. सॉरी तुम्ही असे आतमध्ये नाही जाऊ शकत. बॅग दाखव. बॅगेचं काय एवढं? बॅग दाखवा ना मला. आय हॅव टू चेक. You have to check? हा कसं आहे, नियम आहेत ना, नियमानुसार जावं लागतं. एक सेकंड, बॅगेचं? एक मिनिट. काय आहे बॅग? एक मिनिट. एक आहे डबा. हो, डबा. कसला डबा आहे? ट्रेनचा डबा आहे. दिसतोय ना तुम्हाला? स्टीलचा डबा काय दिसतोय ना? ठीक आहे, मला काय तुमचा अपमान करायचा नाहीये सर, पण एक मिनिट प्लीज याच्यात एक मिनिट. मी सांगतो ना, काय? ऍक्च्युली याच्यात कॉन्टिनेंटल डिश आहे. सेलिब्रिटी आहोत ना आम्ही, त्यामुळे कॉन्टिनेंटल डिश आहे त्याच्यात. स्मूथली ग्राइंडेड चचू. स्मूथली ग्राइंडेड चचू आहे. इट्स कॉन्टिनेंट. उघडू नका. एक मिनिट थांबा जरा, एक मिनिट. चपातीचा चुर्रा आहे रे. चचू चपातीचं. कॉन्टिनेंटल. हा, तुम्ही चच्चू बनवता? ऍक्च्युली या इंडस्ट्रीत असंच करावं लागतं. सगळं तेच जुनं असतं, फक्त आत्ता सुचलंय असं सांगावं लागतं. वा नाही ठीक आहे, पण सॉरी हे तुम्ही आत नाही घेऊन जाऊ शकता. एक मिनिट प्लीज. असं नाही चपातीचा चुरा तुम्ही आत नाही घेऊ शकता. माझं ऐकाल प्लीज. नाही काय ना, हे असे अवॉर्ड फंक्शन असतात ना, त्याचं मानधन मिळत नाही. जाण्याचे पैसे सुद्धा मिळत नाहीत. अच्छा. आणि मग इव्हेंट संपला ना की चॅनलची लोकांना, मोजक्या लोकांनाच 5 स्टारला पार्टी देतात. अरे मग आम्ही आपल्या स्टेशनवर अंडा भुर्जी वगैरे शोधत फिरतो. म्हणून हे मी आणलंय. प्लीज मला एवढ्यासाठी तुम्हाला सांगतो, प्लीज असं करू नका. नाही सॉरी ते आतमध्ये हे घेऊन जाऊ शकत नाही. फूड नॉट अलाउड प्लीज. आय एम सॉरी. आता मग हे काढलं ना, आता मी मला नाही आत नाही. आधी तुम्ही परत एकदा या. एक मिनिट. सॉरी आता काय आहे यार? सॉरी आवाज येतोय. आय एम सॉरी.
आवाज येतो म्हणजे खिशात काय आहे दाखवा. खिशात काय नाही हे काय खिशात. हे का काही नाही नाही इथे 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 काय. इथे काहीच नाही प्लीज सर प्लीज कोऑपरेट दाखवा सर प्लीज. हे विमानाचे टॅग घेऊन तुम्ही कशाला हिंटा. ते मी असे गोळा करतो सगळ्यांकडून का असे बॅगेला लावले की मी फ्रिक्वेंट फ्लायर वाटतो. म्हणजे माझी पत वाढते नाही ऍक्च्युली. नाही तुम्ही फ्रिक्वेंट फ्लायर नाही तुम्ही लायर वाटताय. काय आहे पण म्हणजे विमानाने कधीच प्रवास नाही केला अजून. अरे 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 काय दयनीय अवस्था आहे तुमची. नाही नाही परत एकदा या इथे चेक करायला इथूनच यायचंय ना म्हणजे या. हा, हरकत नाही. हा सई ताम्हणकर पुरस्कृत जुजबी पुरस्कार जातोय नम्रता संभेराव यांना. अरे यार हा जुजबी पुरस्कार महत्वाचा होता यार. जुजबी पुरस्कार महत्वाचा होता यार. अरे हात यार. अरे यार जुजबी पुरस्कार मला पाहिजे यार. हा ठीक आहे एवढा हायपर व्हायची गरज नाहीये. माझ्यामुळे सुरू झालाय तो पुरस्कार. मलाही एकदा नॉमिनेशन होतं पण साली कॅटेगरी चुकली यार. मला पाहिजे त्या कॅटेगरीत मिळाल्याशिवाय मी नाही गप्प बसणार. या परत या सर प्लीज. यार हे मला ना आवडत आहे. आता पुढच्या वर्षी परत ते या स्टाईल साली बदलतो आता. एक मिनिट तरी येतोय साली. एक मिनिट हे काढा. काय हे काढा जरा शर्ट. काय वेळ लागलाय तुम्हाला. नाही शर्ट काढा. एक्सक्यूज मी. नाही एक मिनिट मला चेक करायला लागेल. आय एम अ सी सेलिब्रिटी. रूल इज रूल सर. आय एम सॉरी. चल चल मी नाही काढणार. शिवलकर जरा या प्लीज. कोण शिवलकर आहेत? एक मिनिट शिवलकरला एक मिनिट आत नाही द्यायचं सर. आय एम सॉरी. या लवकर जरा यांना मदत करा. काय आहे बाई एका पुरुषाच्या अंगाला हात नाही लावू शकत. हाय मी खूप हसलो होतो तुझ्या स्किटला. काढा शर्ट काढा. अरे मी आहे ना मी काढतो ना. चला झालं. तुम्ही तिथे बघा हा प्लीज बघा. हा झालं का. नाही झालं अजून. चला झाली. नाही झालं. चला झाली. नाही धुवा आता धुवा. अरे काय? झाली काय झाली. मुलगा आहे मी तुमचा बसलोय खाली. तिकडे तिकडे बघा तुम्ही. प्लीज शर्ट काढा. शिवलकर प्लीज हेल्प. काढला का. नाही थांबा जरा. काढा काढा त्यांचं शर्ट काढा जरा. अहो थांबा मी काढतो सांगितलं ना. किती वेळ आहे. हा बघू काय. लेट मी चेक. अरे 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 मला हसू येतंय. एवढा मोठा सेलिब्रिटी तू भोगाभोगाचं पनीर घालता तुम्ही. ऍक्च्युली मी एक नट आहे. तेच म्हणजे प्रोडक्शन जे कॉस्ट्युम देतं ते आम्ही घालतो. आतले कपडे आम्हालाच घ्यावे लागतात. 2 महिने चॅनल लॉन्चिंग साठी त्याच्या पुढे 90 दिवसांनी पेमेंट मिळणार आहे आम्हाला. त्यामुळे जोपर्यंत आतले कपडे स्वतःहून शरीर सोडत नाही तोपर्यंत आम्ही बदलत नाही. ते इथे बघा 3-4 जणांचा काढा. सगळ्यांच्या बनियनला भोका असतील. याचा आवाज. तुमचं काय डोकं फिरलंय. अरे बक्कल आहे ना. शिवलकर प्लीज काढा. मी लगेच काढणार आहे. मी तिकडे बरं मला नाही आवडत. मी बक्कल काढा सर प्लीज. अरे हे दिस इज हे म्हणजे ना प्लीज कॉपरेट सर. तुम्हाला पुरस्कार सोडायला जायला उशीर होतोय. तुमची कॅटेगरी आहे ना सर. प्लीज हे मी तुम्हाला सांगतो मी आई शपथ सर कधी प्लीज प्लीज सर. थँक्यू सर. जा परत लवकर 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 या. अरे काय परत कसा आवाज येतो. परत कसा आवाज येतो. मला ती पॅन्ट का धरली आणि अशी का धरली आहे. लूज आहे थोडी. लूज आहे थोडी मोठी आहे. लहान तोंडी मोठा घास कशाला घेतो.
स्वतःच्या मापाचं का नाही शिवत? होते मापाचे, ते जुने होते म्हणून काल शूटिंग होतं ते लटकवले आणि त्यांचे नवीन मी घालून आलो. इव्हेंटसाठी नवीन पॅन्ट नव्हती माझ्याकडे अरे म्हणून मी अरे घालून अरे. आलो. चच्चू रे चच्चू. हा? काही नाही, हे काढा. हे काढा, ते काढा. मी नाही काढणार. अहो काढावं लागेल. मी काढणार नाही सर सांगतो. आवाज येतो तर नाही काढावं काढणार लागेल. सांगतो. सर काढावं नाही लागेल. काढणार. काढावं लागेल सर. नाही काढणार. ओके ठीक आहे, नेव्हर माइंड. हेच वाक्य तुम्ही दोन्ही हात वर करून सांगा. नाही काढणार सांगतो. चट्टेरी पट्टेरी किरकोळ वाघ. हे काय नाही, म्हणजे सेलिब्रिटीचं खरं रूप सुंदर असतं हे माहिती होतं, पण इतकं विलोभनीय असतं हे नव्हतं माहिती. काय आहे चट्टेरी पट्टेरी? आणि हे काय सुतळी? एक मिनिट. सुतळी? आणि हे काय, ते काय, हे काय? प्लीज आय हॅव टू चेक. ते काय आहे? तावीज आहे तो. हा कसला बाहेर तावीज आहे का? कसला कसला काय आहे काय त्यात? अस्वलाचा केस. अस्वलाचा केस? तो कशाला? आमच्या गल्लीत एक बंगाली बाबा आहे, त्यांनी सांगितले केस वाढवायचे असतील तर अस्वलाचं केस. सर वाढले केस वाढले. हाच केस वाढलाय हो. हे वाढत नाही झाले हो, हे अशाच आहेत होते. नशीब पण साथ देत नाही ना ते असं यार. जा जरा परत या आता. लेट मी चेक प्लीज. या परत या. ते काढा ना, पायातला काढा. अडकून माझी पडा. मर्जी असं ठेवेल मी. आठ आवडतो मला. कवटाळून बसा. या सर या प्लीज या. अरे काय सारखा सारखा कसा आवाज येतो? कसा आहे तो आवाज? सगळं काढलं आता. हे काढा ते. अरे काय वेळ लागला का? मी काढणार नाही. आता काढावं मी बोलतोय लागेल. तुमचं नाही सर, काढणार. काढावं मी नाही लागेल. काढणार. सर सॉरी. सर एक हट. मिनिट. मी नाही काढणार. हट. सर सॉरी. हट. सर सॉरी. मी काढणार नाही. सर तुम्हाला काढावं लागेल. मी काढणार नाही. सर, तुम्ही इतके डेस्परेट वाटेल ते नाही. शेवटचा टप्पा आहे सर. मला नाही चेक काढणार. करायला पाहिजे. हे बघा असं इकडून तुम्ही आत जा. आता आत आला की झालं. एकदा तुम्ही आत गेलात की परत बाहेर या ना, म्हणजे मला एक सेकंड. अरे सॉरी ऍक्च्युली ए माझं मेटल आहे ना, याचा आवाज येतो. सॉरी सॉरी. एनिवे तुमचं झालंय. नेक्स्ट. चला नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. अगं रेडे जाडे भवाने. येस. अगं मला उघडा नागडा केलंस. तुझ्या हातात माती खातेस तू आणि मला बोलतेस तू. Sorry. त्या आईला तू गेलास आता. तू सॉरी गेला. कपडे घाल. कपडे घाल. प्लीज प्लीज वेडा वेडा तुम्ही हसून हसून ठार मारणार आहात आम्हाला माहितीये. किती कमाल, किती कमाल, किती छोट्या छोट्या जागा आणि किती इनोसन्स चेहऱ्यावर इकडून जाताना येताना बंगाली बाबा आणि काय व्हॉट नॉट. बाप रे, खूप मजा आली, खूप धमाल. थँक्यू सो मच. इतकं हसवलं तुम्ही आम्हाला. आपण सरपंचांना विचारूया की त्यांनाही हा परफॉर्मन्स इतकाच आवडलाय की आणखी 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 आवडलाय. प्रसाद. दुःखाची झालर ठेवून केला गेलेला विनोद हा अत्यंत निर्मळ, निष्पाप, निरागस आणि जगातला सगळ्यात मोठा विनोद असतो. जगातला. समेत तू या मंचाचा चार्ली चॅपलिन आहेस डार्लिंग. हाय हाय. आणि मला माहिती आहे तो तुझा आदर्श आहे आणि तो माझाही आदर्श आहे. म्हणजे जेवढ्या एनर्जीनी, जेवढ्या टायमिंगनी विशाखा या स्किटमधले पंचेस कॅश करत होती, तितक्याच सिरियसली तू त्या नटाची दुःख त्याच मंचावरती त्याच स्किटमध्ये मांडत होतास. म्हणजे हे जे बॅगला एअरलाईनचे टॅग लावून येणं हे स्वतः मी केलेलं आहे. कारण लोकांना विचारू अरे कुठून आलास, त्याच्यावर मी उत्तर न देता निघून जायचो. पण ते आपल्याला लोक विचारत आहेत ते सुख त्या क्षणाला खूप खूप आपलंसं वाटतं, भयंकर आपलंसं वाटतं. तुला सलाम आहे. आय लव्ह यू समीर. आय लव्ह यू टू. वाव. थँक्यू थँक्यू. सई. अशीच स्किट्स होत राहिली तर
तुमची कॅटेगरी आणि तुमची अवॉर्ड सगळी एक दिवस तुम्हाला सगळी मिळतील वेळेत. अशीच स्किट्स होत राहू देत फक्त. आय लव्ह यू आय लव्ह यू. तुम्ही वेडे आहात ठार आणि तुम्ही महान आहात. वी आर सो फॉर्च्युनेट टू हॅव यू ऑन दिस मंच. थँक्यू थँक्यू सो मच. आणि सचिन गोस्वामी सर तुमचं पण अभिनंदन, कारण तुम्हीही एका अर्थाने म्हणजे म्हणतो आपण की स्वतःवर जो विनोद करतो तो ग्रेट विनोद असतो. आणि सगळंच मी त्यांना जेव्हा सुचलं तेव्हा मी सांगितलं सर असं मला सुचलंय पण आय एम सॉरी मी हा घेणार नाही जस्ट सांगतो. तर त्यांनी काय एका सेकंदात त्यांनी मला सांगितलं अरे काय घे ना काय प्रॉब्लेम आहे. आपण आपल्याला माहिती आहे ना आपण आपल्यावर विनोद केले आपण करत राहायचे म्हणे. तर हे आमचे मोठे बॉस जर असे असतील तर ते सगळं उतरणार ना आमच्यात. हॅट्स ऑफ. अमेझिंग. थँक्यू. आता विषय निघालाच आहे तर मला सांगायला आवडेल की अर्थातच ह्या छोट्या छोट्या जागा हे खुबीनं काढतातच आणि परफॉर्मन्सला 100पैकी 200 मार्क आहेत. पण लिखाणही या स्क्रिप्टचं खूपच भारी होतं आणि ते केलं होतं प्रसाद खांडेकर आणि समीर चौघुले या दोघांनी मिळून. वा वा वा. So त्यासाठी एकदा इनामदार. क्या बात आहे. थँक्यू सो मच या धमाकेदार परफॉर्मन्ससाठी. थँक्यू. थँक्यू. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. पुन्हा एकदा सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, मोबाईल हरवल्यानं अस्वस्थ झालेला आशुतोष गेलाय पोलीस स्टेशनमध्ये. बघूया तिथे त्याला मोबाईल आणि आपल्याला विनोद सापडतोय का. आपल्या समोर येतात हास्य बुद्रुक टीमचे आशुतोष आणि भक्ती. मॅडम माझा मोबाईल चोरीला गेला. मग तक्रार घ्या ना नोंदवून. चला पुढच्या कॅबिन मध्ये चला. पुढचं एक मिनिट. त्या नाही तक्रार नोंदवून घेणार. घेतात ना. मग मी त्यांच्याकडे नोंदवतो ना. अच्छा त्यांच्याकडे जायचंय. भीती नाही वाटत का हो तुम्हाला. भोगा आता. मॅडम माझा मोबाईल चोरीला गेला. अरे बापरे. हो ना फार महत्वाचा होता. का बरं. अहो त्याच्यामध्ये माझे लहानपणीचे केस असलेले फोटो होते. जाड असतानाचा पण एक फोटो होता आणि माझ्या काही 4+ क्लिप पण होत्या. कसल्या. नाटकातल्या अभिनयाच्या. हा. तेव्हा बरा करायचो ना. अच्छा अच्छा. बर सांगा कसा गेला मोबाईल तुमचा. काय झालं मी आज सकाळी बसनी जात होतो तेव्हा माझ्या शेजारी एक मुलगा बसला होता. तो तिथे सनीच्या क्लिप बघत होता. मग मी पण थोडासा रमलो त्याच्यामध्ये. मग म्हणलं काय ट्रान्सफर करू का. म्हणलं कर. म्हणून मी माझा मोबाईल दिला. त्यांनी ट्रान्सफर केली आणि मला देताना खोटा मोबाईल दिला. सावट. बघा 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 अजून सनीच्या घाणेरड्या क्लिपा. इंडस्ट्रीत काय एकच सनी आहे का. सनी देओल काय हापसे उपटायला का फक्त इंडस्ट्रीत. बरं चला सांगा तुमचं नाव पत्ता. हा घ्या. आशुतोष वाडेकर. आशुतोष वाडेकर. 437. काय झालं दात काढायला. 17 जास्त आहेत. 17 जास्त. 420 अधिक 17 437. मी काय 420 वाटलो का. माझा मोबाईल चोरीला गेलाय. मी नाही चोरलेला मोबाईल. घ्या घ्या. 437 सदाशिव पेठ पुणे. सदाशिव पेठ पुणे. लिहा. काय झालं. शपथ. काय काय झालं. काय शपथ. काय काय झालं. काय घोळ झाला घोळ झाला. अहो सदाशिव पेठ म्हणल्यावर अपमान होईल. घोळ कसा झाला. नाही मी चुकून तुमचं नाव गुन्हा नोंद रजिस्टर मध्ये लिहिलंय. गुन्हेगारांच्या रजिस्टर मध्ये. अहो काय सांगता काय. मग खोडाला ते. नाही नाही नाही. अहो खोडाला. अहो नाही खाडाखोड केल्यावर सर ओरडतात मला. त्यांना आवडत नाही खाडाखोड केलेली. एवढे स्ट्रिक्ट आहेत तुमचे सर. हो मी ना एकदा त्यांच्याबरोबर एन्काउंटरला गेले होते. तर चुकून माझा हात ना त्यांच्या बंदुकीच्या ट्रिगरला लागला आणि ती मूर्ख गोळी सुटली हो बंदुकीतून. सुटली ते सुटली आणि सरांच्या मांडीत घुसली. कुठे घुसली. मांडीत. सरांनी असल्या शिव्या घातल्यात ना मला. हो कुठल्या घातल्या. शिव्या बावळट मूर्ख चक्रम. सभ्य आहे तुमचा साहेब. सभ्य. हो नुसत्या शिव्याच घातल्या. तुम्हाला तर गोळ्या घालायला पाहिजे होत्या. असं काय आता माणूस आहे म्हटल्यावर
चुका होणारच ना. आता कधी कधी नाही का दिव्याचं बटन दाबायला जातो आपण तर पंख्याचं बटन चालू होतं. मग अहो पण त्या पंख्यातनं काही गोळ्या नाही पडत. आता काय दात काढून खोडा ना माझं नाव खोडा ना ते. अहो नाही, मी सांगितलं ना नाही खोडता येणार. अहो मग आता काय करणार, गुन्हेगारांची आधी तुमच्यावर इथे गुन्हा काहीतरी नोंदवावा लागेल ना मला. अहो पण मी गुन्हा केलाच नाहीये तर कसला नोंदवताय त्याच्यामध्ये. माझा मोबाईल चोरीला गेला तेवढीच तक्रार द्यायला आलो नाही इथे. ओरडताय कशाला तुम्ही? आता हा जो काही घोळ घातलाय तो मला निस्तरावा लागेल ना. मी घातलाय का गोळा? घोळ मीच घातलाय पण मीच निस्तरणार आहे. तुम्हाला सांगते का निस्तरायला? थांबा जरा. बर ठीक आहे. आता कुठला गुन्हा तुमच्यावर नोंदवायचा? कशाला गुन्हा नोंदवताय? अहो असं काय करताय? गुन्हा नोंदवावा लागेल ना. थांबा, आपण असं करूया का? हा, तुम्ही चालता चालता एका बाईला रस्त्यावर धक्का दिला असं लिहूया. काहीतरी काय बोलताय बाई? धक्का वगैरे काय? डायरेक्ट विनयभंगाची केस लागेल माझ्यावरती. कुठला गुन्हा नोंदवायचा सांगा ना तुम्ही. अहो मी गुन्हा केलाच नाही तर मी कशाला सांगू? ठीक आहे, मीच काहीतरी विचार करते. आपण असं करूया, आपण आधी कलम ठरवूयात मग गुन्हा ठरवूयात. हा, कलम आंबा. आंबा काय वेंदडी बाई मिशी माझ्या काय काय. अहो काल मी ते कोकणामध्ये गेले होते ना आमच्या गावी, तर आजोबांनी आंब्याची कलम लावल्यात. तर कलम शब्दावर मला आंबा आठवला. सॉरी. बाई माझा मोबाईलचं बघा. कलम कुठलं लावता आता? नाही, हे आता आंबा खोडता येणार नाही. आता काय करायचं ह्याचं? आंबा म्हणजे आपण आ म्हणजे आच्या पुढे 2 कान आहेत म्हणजे 311. हा, आणि बा म्हणजे ब 311 ब. कलम 311 ब असं आपण लिहून टाकूयात. झालं. कलम 311 ब माझ्यावर लावलंय. हा, कुठला गुन्हा आहे? कुठला गुन्हा मला नाही माहिती. आता ते काय माहिती मला. हो मॅडम, 311 ब वर कुठला गुन्हा आहे? ठगीचा गुन्हा आहे. ठगीचा. नॉन बेलेबल ऑफेन्स. नॉन बेलेबल. आजन्म कारावास. जामीन सुद्धा मिळणार नाही. नाही हो, मला नको. माझा मोबाईल अहो तुम्ही डायरेक्ट ठगीची केस लावताय माझ्यावर. तिच्याकडे लक्ष देऊ नका. ते गाणं पण आहे, नाही ना ठगले रे ठगले रे, नाही ना ठगले रे. नाही ना काही झालं का? नाही ना, मग राहू दे, तुम्हाला पण काय होणार नाही. अरे फार भयंकर बाई आहे. मी चाललो. मला नाही थांब. मला नका देऊ मोबाईल. एक मिनिट. आजची रात्र तुम्हाला लॉकअप मध्ये राहावं लागेल. हो पण मी गुन्हा केलाच नाही तर लॉकअप मध्ये का राहू आता? नाही, लॉकअप मध्ये राहावंच लागेल. राहा की, एवढं काय त्याच्यामध्ये. मी इथंच पडीक असते आणि घरी जाऊन तुम्ही काय करणार आहे? राहायचं. अरे घरी जाऊन मी गोट्या खेळीन पोरा बरोबर. इथे कशाला राहीन लॉकअप मध्ये? आजच्या दिवस तुम्ही इथे राहा. मी नाही उद्या रविवार आहे, 2 दिवस सुट्टी आहे. म्हणजे तुम्हाला मी परवा कोर्टात हजर करते. कोर्टात? अहो मी कोर्टात जर का मला हजर केलं ना तर गुन्हा सिद्ध होईल माझ्यावर. सिद्ध कसं होईल? तुम्ही अजून कबुली जबाब कुठं दिलाय? पण गुन्हाच केला नाही तर कबुली जबाब कशाला देऊ? मग असं कसं? मग आम्ही कसं शोधणार? तुम्ही लोकांना कसं ठगलंय ते? अहो पण मी ठगलंच नाहीये तर तुम्हाला कसं कळणार मी कोणाला काय काय ठगलंय ते? बघा, प्रत्येक गुन्हेगारांना असंच बोलत असतो. कळलं का? प्रत्येक गुन्हेगार असंच बोलत असतो. त्यांना एकदा डिग्री दिली ना, त्यांच्या फटके दिले ना, मग ते बरोबर कबूल करतात. तुम्हाला 3rd डिग्री लावणार आणि तुम्हाला आज लॉकअप मध्ये राहावंच लागणार आहे. आता 3rd डिग्री वगैरे नका देऊ. नाही असं कसं? प्रत्येक गुन्हेगार हा असंच म्हणत असतो, चल खराब याला लॉकअप मध्ये टाक. चल. अहो तुमच्या टेरी मेहरबानी नकोय तो मला. टेरीवर 4 फटके बसले ना म्हणजे तुला कळेल बरोबर गुन्हा कबूल कर. अहो नको, ऐका मी फक्त मोबाईल चोरीला गेला. ऐका, यांचं नाव भक्तिरत्न पारखी आहे का? हो. मग भोगा आता म्हणण्यापेक्षा भक्तिरत्न पारखी म्हणायचं ना. मस्त झाला परफॉर्मन्स. आपण सरपंचांना विचारूया की त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला. सई? देव करो आणि असा हवालदार कोणालाही नाही मिळो. म्हणजे बिचारा, मला खूप दया आली तुझी. छान झाला परफॉर्मन्स. अजून हसायला खूप आवडलं असतं. बट इट वॉज अ गुड परफॉर्मन्स. थँक्यू. ऑल द बेस्ट. सरपंच प्रसाद. आशुतोष, भक्ती, या टप्प्यावरती जो परफॉर्मन्स अपेक्षित होता तो तसा झाला नाही. त्याची कारणं काय असतील ते आपण शोधायला हवीत. तुम्ही शोधायला हवीत. स्पेशली वाटेल त्या परिस्थितीमध्ये आपण जे परफॉर्म करतोय ते आपण एन्जॉय करायलाच हवं. आणि हे तुम्ही समीर किंवा प्रसाद यांच्याकडून शिकायला पाहिजे असं मला मनापासून वाटतं. विश यू ऑल द बेस्ट.
जाणून घेऊया सरपंच तुम्हाला परफॉर्मन्ससाठी किती गुण देत आहेत. 8 गुण. सई 8 गुण. क्या बात आहे. तुम्हाला पुढच्या सगळ्या परफॉर्मन्ससाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा कार्यक्रमात मनापासून स्वागत. तुम्ही बघताय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, कार्यक्रमात वेळ झाली आहे हे जाणून घ्यायची की सरपंचांनी या आठवड्याचा काय निकाल लावलाय. आता आपल्याला कळणार आहे की कोणाला मिळणार आहेत हे मानाचे फेटे आणि कोणती जोडी आपला निरोप घेणार आहे. तर हा निकाल घोषित करण्यासाठी मी सरपंचांना मंचावर येण्याची विनंती करते. मागच्या आठवड्यात आपल्याला माहीतच आहे की आपण एलिमिनेशन केलं नाही, कारण सगळ्यांचेच परफॉर्मन्सेस खूप छान झाले होते. पण या आठवड्यात 2 जोड्या अशा आहेत ज्यांचे मार्क्स एकदम सारखे आहेत. मी त्या 2 जोड्यांना इथे बोलवू इच्छिते. आशू भक्ती, सायली नितीन. मला सांगायला फार आनंद होत नाही आहे, पण आजच्या आठवड्यात या दोन्ही जोड्या एलिमिनेट होणार आहेत. पण आम्ही एक इंडिव्हिज्युअल मार्किंग सिस्टीम पण केली आहे. त्यामुळे तुमच्यामधले काही निवडक कलाकार कॉलबॅकनी परत येणार आहेत. क्या बात है. पण ते कलाकार कोण आहेत ते आत्ता नाही आम्ही सांगू शकत, ते पुढच्या आठवड्यात कळेल. येस मंडळी, तुम्हाला माहितीच आहे की आपल्या गावची रीत आहे की इथे निरोपसुद्धा आपण मानाने देतो, मानपान करून देतो. तर मी सरपंचांना विनंती करते की त्यांनी टोपी, टॉवेल आणि नारळ देऊन त्यांना सन्मानानं इथून निरोप द्यावा आणि त्यांनीही हसत खेळत हा निरोप घ्यावा. मी दोन्ही जोड्यांना पुनश्च बसण्याची विनंती करते. आणि आता सरपंचांना विनंती की त्यांनी फायनली कॉमेडीचे जहागीरदार कोण आहेत ती 2 नावं घोषित करावी. या आठवड्याचे कॉमेडीचे जहागीरदार आहेत अर्थातच प्रथमेश शर्मेश. हाय, आय एम अमरेंद्र बाहुबली. ती कवटा आत घे, आवाज खाली कर. माझं नाव काय, मी राजा मौली आहे, समजलं ना. सॉरी. नमस्कार 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 नमस्कार. सर, आता सुरुवात करूया. शूटिंगचा पहिला दिवस, खूप एक्साइटेड आहे. सुरुवात करूया. सुरुवात करायची आहे, पण कोकणाच्या स्टाईल न करायची, समजलं काय. जास्त पुढे पुढे जायचं नाही. मला जर राग आला ना तर टाकीन तुझी वेल्डिंग करून. समजलं काय. हास्य निर्माण करणाऱ्या आणि 12 गावचं पाणी प्यायलेल्या जहागीरदारांना विनोदाचा हा 7-12.